तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी। भाऊराया या बसा। आलो आलो तू गाणं थांबवू नकोस, गाणं खूप छान गातेस। ए ग ऐकलास या फटाक्यांचा आवाज ऐकला कर्ण कर्कश। आता या बॅकग्राऊंडवर मी काय गाणार सांग। अगदी अगदी बिचारी ग बहीण माझी। मग काय नाही लहानपणापासूनच तुला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो मला माहितीये। इनफॅक्ट आपला मामा जेव्हा ॲटम बॉम्ब लावायचा तेव्हा तू अगदी घरात धूम ठोकायचीस, दारं खिडक्या बंद करायचीस, दोन्ही कानांवर उशा दाबून धरायचीस, अगदी डोक्यावरून पांघरून सुद्धा घ्यायचीस, मला आठवतंय। ए पण आता हसवून माझी मस्करी करू नकोस हं। आणि बरं आहे हे ऐकायला तो अक्षय नाहीये, तो गेलाय बहिणीकडे भाऊबीज साजरी करायला। पण तुम्हाला हसायला काय जातं रे, इथे त्रास मला होतो। आणि माझं सोड, मामाचं आठवतंय का तुला? काय? मामा ॲटम बॉम्ब लावायचा आणि स्वतः मात्र लांब पळून जायचा। हो हे खरंय। आणि मग काय दोन्ही कानांवर हात ठेवून चिडी चूप बसायचा। आठवतंय ना? म्हणजे काय मला सांग, त्याला सुद्धा तो आवाज आवडायचा नाही। मग मी म्हणते कशाला इतका अट्टाहास हवा त्या ॲटम बॉम्बचा, उगाच सगळ्या जगाला त्रास। कोणी रे कोणी या फटाक्यांचा शोध लावलाय सांग मला। नाही म्हणजे ज्याने कोणी लावला असेल ना त्याला आधी धरून त्याच्या कानाखाली 2 ॲटम बॉम्ब पेटवून दिले पाहिजे, म्हणजे कळेल लोकांना कसा त्रास होतो ते। अगं हो, कसं सुचतं तुला एवढं सगळं? मी सांगू का कोणी शोध लावला? कोणी? चीन। चीनचा काय संबंध आहे? अगं खूप प्राचीन काळापासून या जगामध्ये फटाक्यांचा वापर होतो। इसवी सनाच्या 200 वर्ष आधीपासून चीन मध्ये फटाक्यांचा वापर झाल्याचे उल्लेख आढळतात। पण तेव्हाचे फटाके थोडे वेगळे होते। वेगळे म्हणजे काय? ही चीनी लोक म्हणे दुष्ट प्रवृत्तींना दूर पळवण्यासाठी पोकळ बांबू गरम करायचे आणि त्यातून जोरात आवाज काढायचे। काय सांगतो? असे होते फटाके? मग काय। आणि मग पुढे चीन मधली ही फटाक्यांची पद्धत जगभर पसरली। अर्थात नंतर गन पावडरचा शोध लागला, त्यामुळे हे बांबू पडले मागे। पण तू जर नीट ऑब्झर्व केलंस तर आज सुद्धा बऱ्याचशा फटाक्यांचा आकार बांबू सारखाच असतो बघ। हो रे, पॉइंट आहे हो की नाही? हे मी कधी ऑब्झर्व नव्हतं केलं। मग पण तुला माहितीये का आजही सगळ्यात जास्त फटाके कुठे बनतात? कुठे? चीन मध्ये। अरे हो, त्यांनीच तर सुरुवात केली नाही का? पण दुसरा नंबर कोणाचा आहे माहितीये का? नाही। भारताचा। भारताचा? येस। थोडी थोडकी नाही, चक्क 6000 कोटी रुपयांची उलाढाल होते भारतात या फटाक्यांच्या व्यवसायात। काय सांगतोस? 6000 कोटी? आणि इंटरेस्टिंग म्हणजे यातली जवळजवळ 90% उलाढाल तामिळनाडूतल्या शिवकाशी मध्येच होते। तिथे तर 8 लाख लोकांचा रोजगार या फटाक्यांवर अवलंबून आहे। बाय द वे तुला फटाके बनतात कसे हे तर माहित असेलच। मला कशाला माहिती असेल? कशाला म्हणजे काय? केमिकल इंजिनियर आहेस ना तू। फटाके बनवायचे म्हणजे केमिस्ट्री आली, रसायनशास्त्र आलं। अरे हो ते झालंच रे, पण तरी काय असं? अगं फटाके बनतात तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये गन पावडर असते की नाही? त्या गन पावडर मध्ये 3 पदार्थ असतात, चारकोल, सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट। बरोबर, म्हणजे त्यातलं चारकोल जळतं, सल्फर इंधन पुरवतं आणि नायट्रेट जी केमिकल रिॲक्शन होते त्यासाठी ऑक्सिजन पुरवतं। आता कशी केमिकल इंजिनियरची ट्यूब पेटली? अरे असं कसं विसरेन मी? म्हणजे काय होतं, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या मेंदू लक्षात ठेवत नाही। अच्छा, तसंच जरा मला हे विस्मरण झालं होतं, बाकी काही बरं बरं।
पण ही झाली फटाके बनवायची थिअरी. कारखान्यामध्ये फटाके बनतात कसे हे तुला बघायचंय? पण ते तू कसं दाखवणार आहेस? माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. मी तुला म्हटलं ना, मी शाळेमध्ये मुलांसमोर एक व्याख्यान देतो फटाक्यांचे दुष्परिणामांवर. तेव्हा मी हा व्हिडिओ सगळ्या मुलांना दाखवतो. हे बघा, हे असे जाड कागदाचे अनेक थर, हे असे लोखंडी रॉडला गुंडाळून त्याच्या पोकळ नळ्या बनवल्या जातात. मी जे म्हटलं ना, बांबूच्या आकाराचं. या नळ्या फटाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या जाडीच्या आणि आकाराच्या असू शकतात. नंतर त्यांना हे असं अवजारांचा वापर करून घट्ट बांधलं जातं. ही प्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या गुंडाळीचे छोटे छोटे भाग केले जातात. हेच आपले फटाके. आता हे बघ, या फटाक्यांची एक बाजू ही अशी एका विशिष्ट प्रकारच्या मातीने बंद केली जाते. नंतर मग यामध्ये दबाव देऊन गन पावडर भरली जाते. आणि शेवटी हे बघ, ही अशी वरच्या बाजूने वात लावून त्याची दुसरी बाजू सुद्धा बंद केली जाते. झाला फटाका तयार. आता हे फटाके ठरवलेल्या संख्येत एकत्र करून त्यांचे पॅकेट्स बनवले जातात. खोक्यामध्ये किंवा हे अशा प्रकारे प्लॅस्टिक पिशवीमध्ये त्यांना पॅक करून मग त्यावर कंपनीचं लेबल लावलं जातं आणि मग हे असे बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. वा, काय इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा आपण या फटाक्याची वात पेटवतो तेव्हा ती वात अशी जळत जाऊन आतल्या रसायनापर्यंत पोहोचते. आणि मग जेव्हा या आगीचा संपर्क आतल्या गन पावडरशी होतो तेव्हा नायट्रेट, चारकोल आणि सल्फर यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि मोठा स्फोट होतो. हा, आणि त्यामुळे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे गॅस आणि पोटॅशियम सल्फाईड निर्माण होतं. करेक्ट. नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅस यांच्या प्रचंड दबावामुळे कागदाचं आवरण फाटतं आणि मोठा धमाका होतो. आणि यातल्या वेगवेगळ्या रसायनांमुळे फटाक्याच्या आगीतनं वेगवेगळे रंग बाहेर येतात. ओ, पण तू त्या वातीचं सांगत होतास ना, हा, म्हणजे ती वात कशापासून बनवतात? गन पावडर पासूनच. हा, त्यामध्ये पोटॅशियम परक्लोरेट नावाचं एक रसायन असतं जे ऑक्सिडायझरचं काम करतं. अर्थात हे सगळं झालं आवाजाच्या फटाक्यांचं. शोभेच्या फटाक्यांची तर बातच निराळी. तुला सांगू, सगळ्यात फेवरेट जर माझे कुठले फटाके असतील ना, तर ते शोभेचे फटाके. कारण मुख्य म्हणजे ना, ते आवाज करत नाही आणि त्यामुळे लांबून बघायला इतकी मजा येते. काय सुंदर दिसतात ना रे ते खरंच फटाके. सुंदर दिसतात. पण हे सुंदर दिसतात त्यामागे असतं त्यातलं विज्ञान. पण त्याच्या मागे काय विज्ञान आहे? नुसतं विज्ञान नाही, हा. कलाकारी सुद्धा असते. कलाकारी? ऑफकोर्स. अगं, या शोभेच्या फटाक्यामध्ये जे रंग आपल्याला दिसतात हा. ते आहे त्यामागचं विज्ञान. आणि ते रंग जसे आपल्याला दिसतात त्यामागे आहे कलाकारी. पण मला काय वाटतंय माहितीये दादा, आज तू अक्षयची जागा घेतोयस. म्हणजे सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाहीये का तुझ्याकडे? अगं, मी सरळच उत्तर देतोय तुला. या विज्ञानाला पायरोटेक्निक्स असं म्हणतात. याला मराठीमध्ये आपण काय बरं म्हणू शकतो? दारूकाम शास्त्र. दारूकाम शास्त्र. मस्त शब्द आहे की नाही? पण ही दारू म्हणजे फटाक्यातली दारू, हा, नाही तर तुला वेगळंच काहीतरी वाटायचं. ऑफकोर्स. तर या दारूकाम शास्त्रामध्ये काडेपेटीतल्या काडीचा जो गूल असतो की नाही छोटासा, तिथपासनं ते शस्त्रास्त्रातल्या दारुगोळ्यापर्यंत सगळं काही सामावतं. आता तू बोलत होतास ना, मला एक काय सुचलंय माहितीये? काय? या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? आगलावी मंडळी. मस्त. आणि नुसती आगलावी मंडळी नाही, शास्त्रीय पद्धतीने आग लावणारी मंडळी. पॉइंट आहे. पण हे तसं कठीण काम आहे. खरंय. कारण सतत आगीशीच खेळ. थोडक्यात काय, तर आवाजाचे फटाके असोत नाहीतर शोभेचे फटाके असोत, त्यामागे दारूकाम शास्त्र कॉमन असतं. मगाशी आपण गन पावडर विषयी बोललो की नाही, त्याने नुसता स्फोट होतो. नाही, मला माहितीये की तुला फटाक्यांच्या आवाजाचा खूप तिरस्कार आहे. खूपच. पण तू एक नोटीस केलंयस का? काय? वेगवेगळ्या आवाजाचे सुद्धा फटाके असतात. म्हणजे काय? आपल्या शत्रूची आपल्याला सगळी माहिती असायला हवी, असं माझे बाबा मला नेहमी सांगतात. एक मिनिट. शत्रूचा काय संबंध? अरे, फटाके म्हणजे माझे शत्रूच नाही का? ओ, तसं म्हणतेस होय. मग मला माहितीये, मी हे सगळं ऑब्झर्व केलंय. म्हणजे आता सगळेच फटाके काय ॲटम बॉम्ब सारखे वाजत नाहीत ना. आता आपण ते काय रे म्हणतात, फुलबाजी. फुलबाजी, त्याचा आवाज चुरचुर असाच येतो ना. येस, त्याला म्हणतात क्रॅकल साऊंड. हा, बरोबर. हा क्रॅकल साऊंड कसा येतो माहितीये? जेव्हा गन पावडर बरोबर हे क्षार सुद्धा पेट घेतात तेव्हा ते उष्णता आणि प्रकाश या दोन स्वरूपामध्ये ऊर्जा सोडतात.
या क्षारांच्या जलद विघटनामुळे हा. आगीच्या बाजूला हवेचे छोटे छोटे कप्पे तयार होतात. त्यामुळे दाब वाढतो. जसजसा दाब वाढतो तसतसे हवेचे कप्पे फुटतात. परिणामी फटाक्यांमध्ये छोटे छोटे स्फोट होतात. हे स्फोट हवेमध्ये प्रवास करणारे शॉकवेव्ह निर्माण करतात, ज्यामुळे हा क्रॅकल साऊंड येतो. हो, किती विज्ञान आहे ना यामध्ये. मग काय, म्हणजे यात रसायनशास्त्र पण आहे आणि भौतिकशास्त्र पण आहे. करेक्ट. अनुश्री, हा. काही काही फटाक्यांमध्ये शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, तू ऐकलंस? हो, ऐकलंय ना. म्हणजे चिडी किंवा बाण हम्म. हे शिट्टी वाजवल्याशिवाय आपलं काम करतच नाही. येस. यामध्ये सुद्धा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचा अप्रतिम संगम असतो. तो कसा काय? सांगतो. यासाठी रसायनांचं एक खास मिश्रण बनवलं जातं. बरं. त्याला व्हिसल मिक्स असंच नाव आहे. या व्हिसल मिक्सला नळीच्या आतमध्ये दाबून घट्ट बसवतात, हा. पण वरचा भाग थोडासा रिकामा ठेवतात. जेव्हा हे व्हिसल मिक्स हा. जळतं तेव्हा त्यातून जे वायू बाहेर पडतात ते या नळीच्या रिकाम्या भागामध्ये साऊंड वेव्स निर्माण करतात आणि आपल्याला व्हिसल ऐकू येते. अच्छा, म्हणजे हे लॉजिक आहे त्याच्या मागे. आणि यानंतर येतो तो तुझा फेवरेट ॲटम बॉम्ब. त्याचं नावही काढू नको, ऐकायचंच नाहीये मला. असं नाही, माहिती घ्यायची तर सगळी घ्यायची. बरं, तुला एक गंमत सांगतो. हा. आमच्या बिल्डिंग मध्ये एक अत्यंत टार्गेट मुलगा होता. तुझ्यासारखा. तो काय करायचा माहितीये? हा. दर दिवाळीमध्ये हा. कोणा ना कोणाच्या तरी लेटर बॉक्स मध्ये ॲटम बॉम्ब लावायचा. अय्या, हो. बघ ना, म्हणजे लेटर बॉक्सची तर वाट लागायचीच, पण अख्खी बिल्डिंग हादरायची त्यामुळे. पण बिल्डिंग कशी हादरायची? अगं, त्या लेटर बॉक्स मध्ये जी रिकामी जागा असते हा, हा. त्यामुळे त्या ॲटम बॉम्बच्या आवाजाचा आणि स्फोटाचा इफेक्ट जास्त वाढतो. साधं फिजिक्स आहे हे. आणि हेच फिजिक्स या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमध्ये सुद्धा वापरलेलं असतं. यामध्ये जी गन पावडर भरतात ना, ती अगदी ठासून भरलेली नसते, थोडी लूज असते. त्यामुळे काय होतं, जेव्हा ही गन पावडर पेटते तेव्हा ती बाजूच्या कागदाच्या आवरणाला फाडत फुटते आणि मोठा आवाज येतो. आमच्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे तुम्हा सर्व विज्ञानप्रेमींना मी दीपावलीच्या अगदी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फटाके उडवून तुम्ही स्वतःला आणि इतरांना ध्वनी प्रदूषणाचा आणि वायू प्रदूषणाचा उपसर्ग मात्र पोचवू नका. कराल ना एवढं? जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. नमस्कार आणि माझ्यातर्फे सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा. रे माये आज शुभ मंगल गाव, रे माये आज शुभ मंगल गाव. प्रसारण रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. रुचिरा. प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. पण हे सगळं असलं ना तरी मला ते शोभेचे फटाके जास्त इंटरेस्टिंग वाटतात. का? कारण बघ ना, त्यामध्ये वेगवेगळे क्षार वापरून ना रंगांची आतषबाजी केलेली असते. अच्छा, हे माहिती वाटतं तुला? अरे म्हणजे काय, बेसिक आहे फार हे. नाही नाही नाही, मला कळतंय की मी तुझ्या केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जरा जास्तच घुसतोय. चल, मी तुझी एक परीक्षाच घेतो. मी तुला रंग सांगतो, हा. तू मला धातू सांग. अच्छा, आता तू माझी परीक्षा घेणार आहेस? हा. ती ही रसायनशास्त्राची? बघा, बरं ठीक आहे, मी तयार आहे. मी रंग सांगतो. हा, Yes. तू मला धातू सांग. येस. पिवळा रंग, सोडियम, लाल, स्ट्रॉन्शियम, निळा, कॉपर, हिरवा. बेरियम, बरं, आता ह्याचं कॉम्बिनेशन जांभळा, तांब म्हणजे कॉपर आणि स्ट्रॉन्शियम, केशरी,
सोडियम आणि स्ट्रॉन्शियम. तू तर टॉपरच आहेस. अरे म्हंटल नाही, फार बेसिक आहे, 10वीच्या मुलाला सुद्धा आरामात येईल. अच्छा. हा, पण हे सगळं झालं शास्त्र. पण त्यातल्या कलाकुसरीचं काय? ऑफकोर्स हा. कलाकारी आहेच ना. हा. अगं हे बघ, तू या शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी पाहिलीस ना. हो. जमिनीवर पेटवलेला फटाका हम्म. त्याच्या पोटातल्या इतर फटाक्यांना पेट घेऊ न देता आकाशामध्ये घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर आकाशामध्ये त्या सगळ्या फटाक्यांना असं काही पेटवतो की आपल्याला अगदी नयन मनोहर आतषबाजी दिसते. ए हो हो. आता मला सांग, यामध्ये तो फटाका बनवणाऱ्याची कलाकारी नाहीये का? नाही, 100%. मी ना वेगवेगळे शेप्स पण बघितलेत. हा. म्हणजे हार्ट शेप बघितलाय, स्टार पण बघितलंय मी. स्टार मी shape. पण बघितलंय. हो ना. हो. हे पण किती कठीण आहे रे हे. अर्थातच हम्म. तज्ञ लोकच लागतात यासाठी, येऱ्या गाबाळ्याचं काम नाहीये. थांब, मी तुला याविषयीची सुद्धा एक क्लिप दाखवतो. ती पण आहे का तुझ्याकडे? ऑफकोर्स. हम्म. हे बघ. आहे की नाही? हो रे. मी म्हटलं ना तुला, हे खरंच. तज्ञ लोकांचंच काम आहे, आपल्यासारख्यांचं नाही. हळू 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 पाणी घे. हे बघ इथेच ठेवलंय. या फटाक्यांमुळे ना, त्या आवाजामुळे जसा मला त्रास होतो तसा फटाक्यांच्या धुरामुळे तुला त्रास होतो. हो. ते फटाके म्हणजे काय, शेवटी प्रदूषणच. आवाजाचं असेल किंवा हवेचं असेल. परवाच आमच्या सोसायटीतले डॉक्टर भेटले होते. ते सांगत होते की दरवर्षी म्हणे दिवाळीत ना घशाची दुखणी वाढतात. पण गेली 2-3 वर्ष मात्र फटाक्यांचं प्रमाण कमी झालं एवढं नक्की. हो, पण याचं सगळं श्रेय शाळांना द्यायला हवं. म्हणजे शाळेतले शिक्षक मुलांना समजावून सांगतात की फटाक्यांमुळे कसं प्रदूषण होतं, ते वापरू नयेत. मुलं घरी येऊन पालकांना सांगतात. आता मुलांनीच हट्ट केला नाही तर पालक कशाला आणतील फटाके. हो, खरंय तुझं. हा. आणि हीच मुलं उद्याची सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे प्रदूषणाविषयी ती आत्तापासूनच इतकी जागरूक आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. बाय द वे, तुला जर स्मरत असेल तर मी तुला म्हटलं होतं की काही शाळांमध्ये मी सुद्धा या विषयांवर व्याख्यानं देतो. हो. त्यामुळे तुला वाटलंच तर थोडंसं श्रेय तू मलाही देऊ शकतेस. अरे थोडंसं श्रेय कशाला, संपूर्णच घे. माझा भाऊराया आहेच गुणी. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. प्रोग्राम से पहले नहा धो रहा था टू लुक शार्प एंड स्मार्ट. इनका नाम है मिलेट राजा. अगर आप सज सवर लिए हो तो हम भाई साहब खाना बना लें. ओके ओके. सबसे पहले हम बना रहे हैं टैमरिंड राइस. ये है साहब समा चावल, वो चावल जो आप हर व्रत में खाते हैं बगैर ये जाने हुए कि ये मिलेट है. हरी मिर्च का जो चटका है साहब, वाह. दो पुरानी चीजें, एक मिलेट जो हमारा है, बहुत पुराना है, और दूसरा टैमरिंड राइस जो हमारा है, बहुत पुराना है. इस तरह की प्लेटिंग के बाद आउट ऑफ फॅशन तो नाही जा सकता, नहीं. FSSAI प्रस्तुत करत आहे फ्लेवर्स ऑफ श्री अन्न, सेहत और स्वाद के संग. प्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. रिश्ते कभी खट्टे होते हैं तो कभी मीठे. चाहे माँ का दुलार हो या बहन का प्यार, भाई का साथ हो या देवर भाभी की बात, हर रिश्ते में होती है एक अलग मिठास. इन्हीं रिश्तों को सेलिब्रेट करते हुए गाने और उनसे जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखिए रंगोली. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
बरं मला एक सांग, तू तुझ्या व्याख्यानांमध्ये या फटाक्यांमुळे जो पक्ष्यांना प्राण्यांना त्रास होतो त्याविषयी मुलांना सांगतोस की नाही? अगं मुलंच मला सांगतात हो. की त्यांच्या घरातल्या पेट्सना या फटाक्यांच्या आवाजाचा कसा त्रास होतो, ती कशी घाबरून बेड खाली जाऊन बसतात, किंवा अगदी रस्त्यावरची कुत्री मांजरी सुद्धा वाजणाऱ्या फटाक्यांमुळे कशी सैरावैरा पळायला लागतात, भुंकायला लागतात. ती मुलंच मला सांगतात. पण खरं सांगू का, मला काय वाटतं, जगातले सगळे फटाके घ्यावे आणि एकदाचे जाळून टाकावे. बघ हा, हा. हे सगळे फटाके एकदम जाळले तर मग केवढा आवाज होईल, केवढा धूर होईल. अरे तसं नाही रे, मला असं म्हणायचं होतं की फटाके तयार करण्यावरच बंदी घालायला हवी ना. नाही, बरोबर आहे तुझं. इनफॅक्ट काही देशांमध्ये या फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचं कारण देऊनच ऑलरेडी बंदी घातलेली आहे. जसं की कॅनडामध्ये बंदी आहे, हाँगकाँगमध्ये फटाक्यांवर बंदी आहे, हंगेरीमध्ये बंदी आहे. अच्छा. पण काय असतं माहितीये, जगभरात बऱ्याच ठिकाणी फटाके वाजवले नाहीत तर आपण सण साजरा केला नाही असं अनेकांना वाटतं. हा मेन प्रॉब्लेम. बघ, म्हणजे आता आपल्या भारतामध्ये दिवाळीमध्ये आपण फटाके वाजवतो. नेपाळमध्ये तिहार नावाचा एक सण असतो, तेव्हा फटाके वाजवले जातात. बहुतेक सगळ्या मुस्लिम कंट्रीजमध्ये ईदला फटाके वाजवतात. मोरोक्कोमध्ये सुद्धा मला वाटतं अशुरा नावाचा एक सण असतो, तेव्हा फटाके वाजवतात. अमेरिकेमध्ये हॅलोवीन आहे. आणि जवळजवळ सगळ्या देशांमध्ये नववर्षाच्या स्वागताला फटाकेच वाजवतात. न्यू इयर सेलिब्रेशन. मग काय. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आली, म्हणजे हसू नकोस, तुला फनी वाटेल कदाचित, पण मग मला असं वाटतंय की लोकांना इतकंच वाटतंय तर मग इको फ्रेंडली फटाके का नाही तयार करत? मग यात हसण्यासारखं काय आहे? तुला ग्रीन क्रॅकर्स विषयी काही माहिती नाहीये का? ग्रीन क्रॅकर्स म्हणजे हरित फटाके म्हणायचं का? हरित फटाके, छान नाव आहे. तू काय फिरकी घेतोयस का माझी? अगं मी खरंच सांगतोय. हे बघ, हे जे ग्रीन क्रॅकर्स असतात ना, यामध्ये हे सगळे ॲल्युमिनियम, कार्बन, नायट्रेट, सल्फर ही घातक रसायनं नसतात. त्यामुळे यातनं जो धूर निघतो तो विषारी नसतो. हा, अर्थात या फटाक्यांचा सुद्धा आवाज होतो, नाही असं नाही. होतो ना आवाज. हो, पण आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा 125 डेसिबल पर्यंत घालून दिलेली आहे. आता एरवी बऱ्याचशा फटाक्यांचा आवाज 160 डेसिबल पर्यंत असतो आणि या ग्रीन क्रॅकर्सचा आवाज 110 डेसिबलच असतो. म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी होतं की नाही तुलनेने. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे या ग्रीन क्रॅकर्स मध्ये इतर फटाक्यांच्या तुलनेत 30% प्रदूषक कमी असतात, रासायनिक घटक नसतात, त्यामुळे वायू प्रदूषण सुद्धा कमी होतं. म्हणजे आपण या फटाक्यांना इको फ्रेंडली फटाके म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो. थोडक्यात काय तर या फटाक्यांमुळे प्रदूषण होतं पण इतर फटाक्यांपेक्षा कमी होतं. बरोबर. दगडापेक्षा वीट मऊ. अगदी. तू का म्हणे त्यातल्या त्यात. पण मी काय म्हणते, मला असं वाटतं की याच्यावर ना काहीतरी कायदेशीर उपाय असायला हवा ना. आहे, कायदेशीर उपाय आहे. हे बघ, भारतामध्ये फटाक्यांवर कायमची बंदी नसली तरी कोर्टाने फटाके कधी वाजवावेत त्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत. आता लोक त्या वेळा पाळत नाहीत, त्याला कोर्ट तरी काय करणार. पण होईल, हळूहळू लोक सुद्धा या वेळा पाळतील असं आपण म्हणूया. हो, आपल्याला होप्स आहेत. बरं, मी काय म्हणते, आपण मगाचपासून फटाक्यांवरच बोलत बसलोय. तयारी केली आहे मी सगळी ओवाळणीची. ज्यासाठी आलो ते करूया. येस. भाऊबीज साजरी करूया. थँक्यू. आणि मी तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुझ्या होम प्रोजेक्ट साठी ही बोरोसिलिकेटची भांडी. वा 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 वा, मस्तच काम केलंयस तू. पण यावेळेस जरा जास्त ओवाळणी देणार आहे मी तुला. नाही म्हणजे ही ओवाळणी तर झालीच, पण मला असं वाटतंय जगातल्या सगळ्या अविचारी माणसांना थोडीशी तरी अक्कल येऊ दे
आणि फटाकेच नव्हे तर प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी जगातून नाहीशा होऊ दे अशा शुभेच्छांची सुद्धा ओवाळणी तुला देतो. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा दिवाळी स्पेशल भाग? आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा खाली दिलेल्या ईमेल आयडी वर. आणि आता आजच्या भागाचे प्रश्न पहिला, फटाक्यांमधल्या गनपावडर मध्ये कोणते 3 घटक असतात? आणि दुसरा प्रश्न, फटाके सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या देशात वापरण्यात आले? पाहत रहा विज्ञानम जनहिताय सह्याद्री वाहिनीवर. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.